नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घरगुती कोकम सरबत. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं आणि ताजेतवानं ठेवणारं हे एक नैसर्गिक पेय आहे. आता मेच्या सुरुवातीपासूनच कोकम बाजारात यायला सुरुवात होतं आणि अजूनही मिळतात. तर मीही कोकम घेऊन आलेली आहे. आता कोकम स्वच्छ धुवून कापून घेत आहे. कोकममध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि जे शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. कोकम सरबत पचन सुधारण्यास, ॲसिडिटी, पित्ताचा त्रास होत असेल किंवा छातीत होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतो. आता कोकम सरबत बनवण्यासाठी मी शुगर घेतलेली आहे. ही आहे ब्राऊन शुगर, ऑर्गॅनिक शुगर असं आपण याला म्हणतो. ही मार्केटमध्ये सर्वत्र अवेलेबल असते किंवा नॅचरोपॅथी सेंटरमध्ये पण भेटते. आता ही कोकमच्या कापमध्ये भरायची आणि कोकमचा जार भरून घ्यायचा. उन्हाळ्यात शरीराला उष्णता वाढल्याने अस्वस्थ वाटतं, तर कोकम सरबत एक चांगला पर्याय ठरू शकतं. तसेच शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासही मदत होते. आता जार भरून झालेला आहे कोकम आणि ब्राऊन शुगर. किती छान दिसतं. आता हा जार उन्हामध्ये ठेवून द्यायचा. जर ऊन चांगलं असेल तर एका आठवड्यामध्येच कोकम सरबतचा असा पाक तयार होतो. जर ऊन चांगलं नसेल तर 2 आठवडे लागतात. आता हा पाक तयार झालेला आहे. आता मला 1 ग्लास ज्यूस बनवायचा आहे, म्हणून मी 1 चमचा कोकमचा हा ज्यूस घेते. त्याच्यामध्ये टाकते मीठ आणि बर्फ आणि पाणी आणि कोकम सरबत तयार. यात आपण जिरा पावडर टाकू शकतो, पुदिन्याचा रस टाकू शकतो, लिंबाचा रस टाकू शकतो आणि सब्जाही टाकू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोकम सरबत बनवू शकतो. माझा मी वैयक्तिक अनुभव सांगते. गेल्या वर्षी मी खूप आंबे खाल्ले होते आणि आंबा खाल्ल्यामुळेच मला पित्ताचा त्रास झाला होता. त्यावेळेस कोकम सरबत आणि सोलकढीचा मी काही दिवस वापर केला आणि मला आराम वाटला. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे परिणामी वेगवेगळे असू शकतात. हा घरगुती कोकम सरबत कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्हपासून मुक्त असल्याने अगदी नैसर्गिक पर्याय आहे. आता हा सरबत तसेच हा जो पाक आहे कोकम सरबतचा, हा वर्षभर म्हणजे जेव्हा 1-2 महिन्यामध्ये संपतो म्हणा, तर जेव्हा आपल्याला पित्ताचा त्रास होतो तेव्हा कोकम सरबत घेतलं तर आराम मिळतं. म्हणून असा कोकम सरबत बनवून ठेवायचं आणि कधीही पित्ताचा त्रास झाला तर आपण तो वापरू शकतो. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.